त्यांना फलंदाज सूरज पवार याला आपण पाहिलेलं आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज बरकत सेकंड स्पेलमध्ये. डाऊन दी लेग स्टिक बॉल होता, स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, त्यामुळे इथे एक धाव तरी मिळालेली आहे आणि ती 22च्या रूपाने मिळते. पंच साजिद राजापूरकर सर तो इशारा आपल्यापर्यंत पोहोचतायत. या स्पर्धेमध्ये साजिद राजापूरकर सर, त्याचबरोबर साजिद लाला सर आणि त्याचबरोबर खान सर आपल्याबरोबर उपस्थित आहेत. हे सगळे पंच महाराष्ट्रातील नामवंत पंच आहेत आणि विशेषत्वाने फक्त महाराष्ट्राशी मर्यादित न राहता पंचांचा जो पॅनल भारतभर प्रसिद्ध आहे अशा जेपी पॅनलचे ते हे सगळे पंच आहेत. या अगोदर तिसऱ्या परवाशी मी ज्यावेळेस या स्पर्धेच्या जोडलो होतो त्यावेळेस स्वतः जय पवार सर अंपायरिंग साठी इकडे उपस्थित होते. बरकतने चांगली सुरुवात मिळवलेली आहे. 25 धावा आहेत धावपलकावर. बरकतच्या विरोधात इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. उजव्या यष्टीच्या थोडे बाहेर कमिट झाले होते. बॉडी लाईन मध्ये चेंडू बनवून घेतला होता. बघा तुम्ही ज्यावेळेस शफल होता त्यावेळेस नेमकं काय होतं, शफल झालं की अब्दुल सर चेंडूची लांबी बदलत नाही परंतु चेंडूची दिशा बदलत असते. कारण जो चेंडू तुम्हाला खरं तर ऑफ स्टंपवर मिळतो तो चेंडू तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाल्यानंतर तो तुमच्या बॉडी लाईन मध्ये घेत असता, म्हणजे तो सुद्धा तुमच्या अराउंड दी लेग्स वगैरे बनत असतो. उजवेष्टीच्या बाहेर जिकडे उभे होते तिकडनंच स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. शॉर्ट वाईड अँड इथे एक पूर्ण दुसरीसाठी खर तर एकतर्फी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला आणि याचमुळे महत्वाचा फलंदाज की ज्याने एका चौकाराने मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात मिळवली होती असा फलंदाज शेखर पाटील याला खर तर इथे खेळाडू कक्षामध्ये परतावा लागत आहे. कम्युनिकेशन संवादाचा अभाव मैदानाच्या आतमध्ये आपण आपल्याला जाणवला. या स्तरावरचं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस तुमच्यामध्ये कम्युनिकेशन असणं अत्यंत गरजेचं आहे, संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. तो संवाद तिकडे गमावला गेला या दोन फलंदाजांच्या वतीने. त्याचमुळे आता अब्दुल भाईने मुख्य मंच सोडलेला आहे. आता ते त्यांच्या डगआउट मध्ये जातील. त्यांचा मेसेज म्हणजे 1 घाव आणि 2 तुकडे. आणि इतका मोठा माणूस आहे त्याचा संदेश सहन करणं हे सुद्धा कठीण असतं. या पद्धतीने बाद होणं खरं तर कोणालाही अपेक्षित नसतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर चांगली सुरुवात मिळवून देता, चांगल्या टच मध्ये येता आणि त्यानंतर क्रिकेटमधील आत्महत्या ज्या गोष्टीला आपण गणतो त्या पद्धतीने धावबाद होत असताना फलंदाज शेखर पाटील याच्या खेळीचा अंत झाला. नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सूरज पवार आपण बघतो. आणखी एकदा मिसफील्ड. सूरज पवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करत आहेत. डिसायसिव्ह अप्रोच इंटेंट आपण बघत आहात फलंदाज सूरज पवार यांचा. त्यांना स्ट्रायकिंग एंड हवाय. ज्या पद्धतीने फलंदाजी ते करतायत, सुरुवात चौकाराने केली होती, त्यानंतर एक षटकार लागोपाठचा पाहिला आपण, त्याचबरोबर एक चौकार सुद्धा त्यांच्या बॅटमधून आलेले. सुरुवात मिळालेली आहे दर्जेदार, दिमागदार, धडाकेबाज आणि तो कॉन्फिडन्स मिळतो. त्यामुळे फलंदाजाला असं वाटतं की जास्त वेळ स्ट्रायकिंग एंड आपल्याकडे असावा. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू, जोरदार अपील रेस केली गेलेली आहे. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला होता. सबमरीन बॉल म्हणून त्याला आपण म्हणतो, शूटर बॉल म्हणून आपण म्हणतो. उत्साहपूर्वक अपील मैदानाच्या आतमध्ये एष्ट्यांच्या मागे एष्टीरक्षक ज्या वतीने झाली